उमई पुलावर रक्तरंजित हत्याकांडाने गावात दहशत. अकोला जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावाजवळ रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी पहाटे भीषण रक्तरंजित हत्याकांडाने परिसर हादरला. आरोपी गजानन विश्वास मानकर वय 35 वर्ष याने जुनी वैर मनात धरून अवधूत वानखडे या 42 वर्षीय इसमाचा पुलावरच धारदार हत्याराने हत्या केली. तर श्रीराम पांडू वय 65 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. गावात प्रचंड दहशत निर्माण झाली. लोकांनी घराबाहेर थरार अनुभवला. ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि हेड कॉन्स्टेबल मनीष मालठाणे ताप्यासह दाखल होऊन अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथेही वातावरण तापले. शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक अनिल पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन दुबे तसेच होमगार्ड सैनिकांचा ताफा तैनात राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवत होता. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातील दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये.